नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. कोल्हापुरी वडा आज अस्सल कोल्हापुरी वडा कोल्हापुरी वडा. अस्सल कोल्हापुरी वडापावाचा 11वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न. पेठ वडगाव तालुका हातकणंगले येथील यशस्वी उद्योजक शंकर माडसिंग यांचा अस्सल कोल्हापुरी वडापावाचा 11वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिन कार्यक्रमास धरणग्रस्तांचे नेते गौरवभाऊ नायकवडी व वडगाव नगरीच्या माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळे यांच्या हस्ते केक कापून वर्धापन दिन साजरा केला. यावेळी गौरवभाऊ नायकवडी व सौ विद्याताई पोळे यांनी वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी युवा नेते अभिजित गायकवाड, विजय भोसले, राजाराम साखर संचालक शिवाजी पाटील, श्रीकांत पाटील, संदीप यादव, संजय सूर्यवंशी, सूरज पाटील, रामदास घोरपडे, पत्रकार अनिल उपाध्ये, मोहन शिंदे, प्रकाश कांबळे, जय कराडे, राजकुमार चौगले, भाजपचे अमरसिंह पाटील, डॉक्टर अभय यादव, तय्यब कुरेशी, ॲडव्होकेट मुसळे, संतोष चव्हाण, संतोष ताईगडे, अंकुश माने, वाळव्याचे सरपंच संदेश कांबळे, सागर भोसले, जनता बाजारचे दीपक पाटील व अमोल भोसले, नदीम मोमीन, अश्विनी माडसिंग, शोभा मिसाळ, नंदा आनंदा पोवार, रुही, श्रेयस माडसिंग, आनंदी पाटील व अस्सल कोल्हापुरी वडापावचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक पत्रकार प्रकाश कांबळे यांनी केलं. यस न्यूज महाराष्ट्रासाठी प्रकाश कांबळे. नमस्कार. आज अस्सल कोल्हापुरी वडापावचा 11वा वर्धापन दिन. या निमित्तानं मी शंकरना मनापासून शुभेच्छा देते की हा वडापाव हे आमच्या वडगावच्या सर्व तरुणाईंचा एक आकर्षण पॉइंट आहे आणि सगळ्यांचं पोटभरीचा हा नाश्ता आहे. त्यामुळे परत एकदा या वडापावच्या जे सर्व आहेत शंकर माडसिंग यांना माझ्या मनापासून आणि सर्व वडगावकरांच्या वतीनं शुभेच्छा. नमस्कार. शंकरच्या वडापाव सेंटरला वडगाव या ठिकाणी मी भेट दिली. अतिशय सुंदर आणि चांगला निर्णय त्याने घेतला की वर्धापन दिना दिवशी जवळजवळ 5000 लोकांना फ्रीमध्ये वडापाव द्यायचा निर्णय जो आहे तो सर्वसामान्य कार्यकर्ताच असा ठरू शकतो. त्याचं एक उदाहरण म्हणून शंकर आहे. आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं विद्याताईंचं माझी भेट झाली. येणाऱ्या पुढल्या वाटचालीसाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि ज्या वडापाव हा शंकरचा पहिल्यापासून अतिशय चांगला फेमस वडापाव आहे आणि ह्या धंद्याच्या जीवावर त्यानं ह्या व्यवसायावर सुद्धा एक साधा कार्यकर्ता किती मोठा होऊ शकतो ते त्याने दाखवून दिलेलं आहे. त्यानं ह्याच्या जवळजवळ 4 ते 5 ठिकाणी शाखा काढल्या आणि मोठ्या प्रमाणात वडापाव त्यांनी विक्री केली. सर्व तरुण मुलांनी ह्या गोष्टीचं पुढं मार्गदर्शन आदर्श घ्यावा आणि त्याच पद्धतीने व्यवसायामध्ये वाटचाल करावी. धन्यवाद. याचे जे जनक आहेत आमचे शंकर माडसिंग यांनी ज्यावेळी हा जो वडापाव सेंटर पहिल्यांदा चालू केलं त्यावेळी भंडारदादा आणि संतोष तायडे मी स्वतः आम्ही ह्या सुरुवातीला होतो आणि अतिशय कष्टातनं राबून घरची हालाकाची परिस्थिती असताना सुद्धा घरात वैद्यकीय एक पेशंट आहे तरी सुद्धा त्याला झूज देत त्यांनी आतापर्यंत 5 युनिट तयार केलेले आहेत. या 5 युनिटच्या अनुषंगानं बरीच लोक इथं उपजीविकेसाठी कामाला लागलेले आहेत. त्यांचाही उदरनिर्वाह चालतो. तसेच इथं मिळणाऱ्या वडापावची टेस्ट हे अतुलनीय आहे आणि वेगळी आहे. त्यामुळं इथं बघितलं तर कायम गर्दीच भेटणार तुम्हाला. त्याच्यामुळं हा जो व्यवसाय आहे तो भरभराटीस आणखीन जाऊ दे. तुमच्या 11 युनिटचे 11वा वर्धापन दिन आहे पण 22 युनिट होऊन द्यात अशी आम्ही आई अंबाबाईच्या चरणी प्रार्थना करतो. आणि शंकरला आणि शंकरच्या कुटुंबांना आरोग्यदायी असं संपन्न आणि चवीचं खायला देणार कोण देणार तर शंकर माडसिंग देणार. कोल्हापुरी अस्सल कोल्हापुरी देणार, चवीचं खायला देणार, अस्सल कोल्हापुरी देणार, वडापाव देणार. पेठ वडगाव येथे आम्ही दिवाळी मागण्यासाठी आलो आणि दिवाळी मागण्यासाठी आल्यावर आम्हाला इथं दिसलं की अस्सल कोल्हापुरी वडगाव पेठ वडगाव येथे त्यांचा 11वा वर्धापन दिन असल्यामुळे त्यांना हार्दिक शुभेच्छा. आई जगदंबेच्या कृपेने त्यांचं दुकान असंच आयुष्यभर कंटिन्यू भरभराटीने चालू दे हीच आमची इच्छा. आई तुळजाभवानी त्यांना उदंड आयुष्य लाभू दे. राधे राधे. हे बघा मी दिवाळी मागायला आले होते. आज वडापावचा 11वा दिन आहे की माझ्याकडनं तुझ्यापंथीकडनं दादाचं सगळं चांगलं होते असं जगदंबा त्यांच्या पाठीशी राहू दे हेच मनोकामना करते. जगदंबा त्यांचं चांगलं करू दे.
राधे राधे. आई अंबाबाईच्या कृपेने प्रसिद्ध असलेला वडगाव मधील अस्सल कोल्हापुरी वडापाव यांना आबा आमचे लाडके आबा यांना जनता बाजार पेठ वडगाव स्टाफ कडून खूप खूप शुभेच्छा व 11व्या वर्धापन दिनानिमित्त यांना खूप खूप शुभेच्छा जनता बाजार ऑल स्टाफ कडून. धन्यवाद. आज अस्सल कोल्हापुरी वडापावचा 14वा वर्धापन दिन आहे आणि आम्ही कधी पण वडगावला आलो तर आम्ही इथला वडापाव खाल्ल्याशिवाय जात नाही. एक नंबर वडापाव आहे शहरात. अस्सल कोल्हापुरी आम्ही तो रोज वडापाव खातोय. वडापाव चव एक नंबर आहे. हॅशटॅग कोल्हापुरी. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.